नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील भाटगाव गावामध्ये गोविंद नवनाथ मिटके हा 27 वर्षाचा तरुण आपली पत्नी, एक मुलगा, भाऊ आणि वडील नवनाथ कारभारी मिटके यांच्या समेत एकत्रित राहत होते। तो शेतीचा व्यवसाय करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। गोविंद यास कल्याणी व उज्ज्वला अशा 2 बहिणी असून त्यांचे विवाह झाले आहेत। त्यापैकी उज्ज्वला हिचा विवाह 2008 मध्ये रामकृष्ण रघुनाथ खताळ राहणार वंजारवाडी तालुका नांदगाव यांच्याशी झाला। पण दुर्दैवाने सन 2013 मध्ये रामकृष्ण खताळ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। उज्ज्वला हिला 2 मुले होती। त्यातील एक मुलगा वैष्णव हा मामा गोविंद मिटके यांच्याकडेच राहत होता, तर मुलगी प्रतीक्षा ही आई उज्ज्वला हिच्यासोबत वंजारवाडी येथे राहते। पती निधनानंतर एकटी असलेल्या उज्ज्वलाने उदरनिर्वाहासाठी कंबर कसली। आपल्या आणि आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून तिने गावातच किराणा दुकान सुरू केले। हे दुकान चालवून ती उदरनिर्वाह करत होती। पण सहाऱ्याची गरज असल्याने तिने ज्ञानेश्वरला जवळ केले होते। मात्र दोघांचे प्रेम संबंध गावातील काही लोकांना मान्य नव्हते। ते त्यांच्या प्रेम संबंधात व विवाहास विरोध करून गावात दोघांची बदनामी करू लागले। या लोकांकडून होणाऱ्या प्रचंड विरोध व त्रासाला दोघेजण वैतागले होते। अरुण उर्फ मधुकर, रामा गायकवाड, संदीप वाल्मिक असे अनेक तरुण त्यांच्या मागे लागलेले होते। उज्ज्वला व ज्ञानेश्वर यांच्या प्रेमसंबंधास व विवाहास विरोध करत होते। त्यांना त्रास देऊन त्यांची बदनामी करत होते। गेल्या 15 ते 20 दिवसापासून तर त्यांनी कहरच केला। ते 16 जण उज्ज्वला आणि ज्ञानेश्वर यांच्या मागेच लागले होते की तुम्ही दोघे आत्महत्या करा, नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशा धमक्याही ते सतत त्यांना देत होते। याशिवाय संपूर्ण गावात त्या दोघांची बदनामी करणे त्या नराधमांनी चालूच ठेवले होते। त्या 16 जणांच्या टोळक्यांनी तर त्यांना खूपच त्रास दिला होता। त्या 16 जणांच्या टोळक्यांनी तर दोघांची बदनामी करण्याची व त्यांना त्रास देण्याची जणू मोहीमच उघडली होती। ज्ञानेश्वर पवार यांच्या मोबाईल फोनवर त्यांनी उज्ज्वलाला फोन करून धमकी दिली की तुम्ही दोघे मरून जा, इथे आमची इज्जत जात आहे, नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू। रात्री 1 वाजताच्या सुमारास उज्ज्वला हिच्या घरी आले। तिला म्हणाले की त्याच्याशी शरीर संबंध ठेवण्यापेक्षा तू आमच्याशी संबंध ठेव। अतिशय नीचपणा दाखवत त्या नराधमांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली। त्यामुळे उज्ज्वला खूप व्यथित झाली। तिने घडलेली ही घटना तिचा प्रियकर ज्ञानेश्वर याला सांगितली। हे ऐकून तोही खूप दुःखी झाला। अखेर या टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न घेतला। उज्ज्वला व ज्ञानेश्वर हे प्रेमीयुगुल आत्महत्या करण्यासाठी नसलापूरला आले। ज्ञानेश्वरने आपल्या मित्राला फोन करून होणाऱ्या सर्व त्रासाची माहिती दिली। तसेच पोलिसांना आपल्या घरच्यांना कळवून आम्हाला न्याय मिळवून देण्याची आर्त हाक दिली। उज्ज्वला हिने आपल्या हस्ताक्षरात मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी भाऊ गोविंद याच्या व्हॉट्सअपवर पाठवली। शिवाय तसे संभाषणही त्यांच्यात झाले। त्यानंतर उज्ज्वला व ज्ञानेश्वर या दोघांनी श्री क्षेत्र नसलापूर येथील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। रेल्वे ट्रॅकवर आणि बाजूला उज्ज्वला आणि ज्ञानेश्वर या दोघांचे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेले होते। मृतदेहांचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते। घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवले। पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असता उज्ज्वलाचा भाऊ गोविंद मिटके यांनी पोलिसांना सर्व हकीकत सांगितली। मृत्यूपूर्वी उज्ज्वलाने लिहून गोविंदला व्हॉट्सअपवर पाठवलेली चिठ्ठी आणि कॉल रेकॉर्डिंग हस्तगत केले। चिठ्ठीमध्ये ज्या 16 लोकांनी या प्रेमीयुगुलाला त्रास देऊन त्यांची बदनामी करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्यांची नावे होती। पोलिसांनी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। उज्ज्वला ही पतीच्या निधनामुळे एकाकी झाली होती। तिच्यापुढे आयुष्य बरेच पडले होते। तिला खरे तर सहाऱ्याची गरज होती। तो ज्ञानेश्वरच्या रूपाने मिळाला होता। दोघेजण विवाह करून सुखाने संसार करणार होते। मात्र गावातील काही टोळक्याने त्यांना सतत त्रास दिला, त्यांचा छळ केला, त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली आणि पूर्ण गावभर बदनामी केली। त्यांना कंटाळून या प्रेमी युगुलाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे सुख जीवन जगण्याचे स्वप्न भंग पावले आणि त्या दोघांना सतत त्रास देणाऱ्या लोकांना पोलिसांनी गजाआड केले। मात्र त्या दोघांनी असे करायला नको होते। पोलीस स्टेशन गाठायला हवे होते। त्यांनी या जगाचा निरोप घेतल्यामुळे त्यांच्या 2 मुली अनाथ झाल्या। कसलाही विचार न करता त्यांनी आत्महत्याचा निर्णय घेतला
आणि आपले सुखी जीवन बर्बाद केले. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.